आज तर भारी विषय झाला। नमस्कार मंडळी, मी आशू। स्वागत आहे तुमचं अशा वेगळ्या दुनियेत। तुकडोजी महाराजच्या मंदिरात आज जेवण होतं आणि फुकटचं जेवण असेल महाप्रसाद ते मी सोडणार असं होऊ शकत नाही। फुकटचं खाण्यासाठी आपण कुठेही जातो। दिन दिवाळी झाली, लाइटिंग काढा, तुळशीचं लग्न झालं, बचत करा पैशाची असा आमचा आप्पाचा आदेश होता म्हणून आम्ही लाइटिंग काढली। मावशीच्या गावाला जायसाठी 1 घंट्यापासून बसची वाट पाहत आणि ह्या मुलीने तर 100 रुपये गोल करून टाकले, पण बस काही आली नाही। फायनली बस आल्याने निघालो जाण्यासाठी। ह्या मुली आमच्यासोबत राहतच नाही आणि गरम गरम समोसे पाहून जिभेला तर पाणी चालू होतं, पण म्हटलं पाहुणचार आहे, पाहुणचार कोण खाईन। पोरगी म्हणते ऑटोच्या खालीच उतरून दे म्हणते। आता कसं उतरवणार राहिलं आणि मस्त आम्ही एन्जॉय करत आलो मग मावशीच्या घरी। मॅमॅ करते त्याला बकरी म्हटलं जाते, म्हणजे मी पण त्यातलीच असं समजलंय माझ्या घरच्यांना, पण काही नाही, हे माझीच डुप्लिकेट आहे भाई आणि हे अशीच इच्चकपणा करते। म्हटलं थांब आता करतो इच्चकपणा, मी तुझ्या अंगावरच टाकतो। आमच्या आईने आम्हाला असंच करू एवढं जब्बर बनवलं। या 2 तर पहा किती क्यूट आहे, असं वाटतं का घरीच घेऊन जा, पण राहू दे। आणि मी कोंबड्याला हातात घ्यायला झाली, पण कोंबडी हातात आली। त्या कोंबडीनं शेवटी मला काय केलं, चावूनच टाकलं। सांगा आता काय याचं काही होईन तर नाही ना, ते टेन्शन वेगळंच। दोन्ही बकऱ्या सोबत दिसत होत्या, म्हटलं फोटोज काढून घे, मस्त पाहुणचार एन्जॉय केला ना। आता जातो आम्हाला दुसऱ्या मावशीच्या घरी। हे मुलगी तेवढीच काही विचारूच नका, लोक दुपारच्या सुट्टीत मामाकडे जाते, पण आमचा मामा आणि मामीच आमच्या घरी येते, पण आम्ही मावशीच्या घरी फिरायला जातो। जेवढं मला वडू थोडी पवनी राजोरा बाजार माहिती ना, तेवढं मला भारतातला कोणताच कोणा माहित नाही। ही मुलगी तशी झोपून गेली होती, घरी आल्यावर यांच्यासाठी मस्त क्यूट होतं। आम्हाला तर लहानपणी हेही नव्हतं ना, आमच्या आप्पाने आम्हाला एवढं मारलं का, असा लाडे केला नाही आमच्या आप्पाने। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा। आजचा व्हिडिओ इथे संपन्न करूया।